रविवारचा दिवस होता. अचानक माहेरी जायचं ठरलं. तेव्हा शीतल रस्त्यात होती. तेव्हा तिने आपल्या आईला फोन लावला, हे सांगण्यासाठी की मी थोड्या वेळाने तुझ्यापाशी येत आहे. आईला फोन केल्यावर शीतल आश्चर्यचकित झाली, कारण शीतलची आई आणि वडील आईच्या माहेरी गेले होते. कारण आजीची तब्येत खूप खराब होती, त्यामुळे ते गेले होते. एक वेळेस शीतलचं मन उदास झालं, परंतु घरात भाऊ आणि भावजे आहेत म्हणल्यावर ती जायला लागली. परंतु शीतलचं मन तरी पण उदास होतं. राहून राहून तिला वाटत होतं की आपण आधीच फोन करून माहेरी जायला पाहिजे होतं. पण फोन करून काय करणार होती? माझं काम जरुरीचं होतं म्हणून मी आली. मावस सासूची अचानक तब्येत खराब झाली आणि मावस सासूचं घर तिच्या माहेरीच्या शहरात होतं. त्यामुळे मावस सासूला पाहून आपण घरी जावं असा विचार तिने केला होता. सासूबाई काही कामानिमित्त आमच्यासोबत येऊ शकल्या नाहीत, त्यामुळे मी आणि रवी आम्ही दोघंच निघालो. विचार केला की मावस सासूला पाहिल्यानंतर असंच माझ्या माहेरी जावावं. पण जाऊ द्या, आता निम्म्यापर्यंत आलो आहे. आता माघारी सुद्धा जाऊ शकत नाही. आणि मी ती तिच्या नवऱ्याला रवीला सांगू पण शकत नव्हती. रवीला सांगू शकत नव्हती की मला माहेरी जायचं नाही, तिथे माझे आई वडील नाहीत. पण कसं सांगणार? कारण का वहिनीने आणि भावाने कधीच मला वाईट वागणूक दिली नाही. परंतु काय माहीत, पण माझं मन बेचैन होत होतं. राहून राहून मला खूप वाईट वाटत होतं. मला असं वाटत होतं की भाऊ आणि भावजेने मला बोलवलं जाणं वेगळं वाटत आहे. पण मी एवढं वाईट का मानून घेत आहे? मी तर माझ्या वहिनीपाशी प्रत्येक वेळी वाईटपणाने वागत होती. काय माहिती तिथं मी गेल्यावर वहिनी आणि दादाला काय वाटेल? मी गेल्यावर आई बाबा पण तिथे नाहीत. दादा आणि वहिनी माझ्यासोबत कशी वागणूक करतील काय माहीत. आता आपण शीतल आता काही सुद्धा करू शकत नव्हती. सासरला तर खूप जोशमध्ये म्हणाली होती की सगळ्या सुना आपल्या माहेरी जाऊन 4-5 दिवस राहतात. मग मी पण ह्यावेळेस गेल्यावर माझ्या माहेरी मी 4-5 दिवस राहणार. मी हे सासूला विचार करून बोलायला पाहिजे होतं. पण आता करायचं काय? आता तर माघारी गेल्या तर छोट्या छोट्या गोष्टीला सासरची बोलली तर आपल्याला ते ताणेच वाटतात. त्या दिवशी सासूबाई म्हणाल्या की छोटी सुनबाई कामात खूपच चलाक आहे, त्यामुळे ती सहन करू शकली नाही. त्यामुळे मी रागात म्हणाली की मी आता माहेरी गेल्यावर तिथे राहूनच येणार आहे. आणि ह्या वेळेस पण सासूबाई काहीच म्हणाल्या नाहीत राहण्याबद्दल. कारण का आता घरात काम करण्यासाठी छोटी सून आली होती. त्यामुळे सासूबाईने मला जाण्यासाठी होकार दिला. पण माझ्या मनात तेव्हापासून भीती निर्माण झाली की माझी छोटी जाऊ माझी जागा घेण्याचा प्रयत्न करीत आहे. मला माझ्या त्या घरातील जागा सांभाळून ठेवावी लागेल. उलटसुलट विचार येत होते आणि कधी झोप लागली हे कळालेच नाही. जेव्हा जाग आली तेव्हा आम्ही स्टेशनवर आलो होतो. रवीने आणि मी आमच्या बॅगा घेतल्या आणि ऑटोमध्ये बसून मावस सासूच्या घरी गेलो. 2 दिवस आम्ही मावस सासूच्या घरी थांबलो आणि 2 दिवसानंतर आम्ही माझ्या माहेरी जायला निघालो. माहेरी घरात जाऊन पाहिलं की घरी फक्त वहिनी आणि तिचे 2 मुले होती. दादा काही कामानिमित्त बाहेर गेला होता. वहिनीने आमचा पाहुणचार केला आणि चहा नाश्ता देऊन वहिनी आमच्यापाशीच बसून गप्पा मारू लागली. वहिनी माझ्यासोबत कमी बोलत होती, परंतु रवीसोबत खूप बोलत होती. खरंच मला खूप वाईट वाटत होतं. तेव्हा मला वाटू लागलं की आई वडील
जेव्हा नसतील तेव्हा माझं माहेर पण संपणार आहे. भाऊ आहे पण तो किती बोलणार आहे माझ्यासोबत? फक्त कामापुरता बोलणार आहे. मनसोक्त गप्पा कुठे मारणार आहेत? आणि असं. पण दादाला दिवसभर काम असतं आणि राहिले घरात फक्त वहिनी. राहून राहून आठवण येत होती की वहिनीचं लग्न झाल्यानंतरचा तिचा हसणारा चेहरा. प्रत्येक गोष्ट वहिनी मला विचारत होती. पण काय झालं काय माहीत, माझ्या मनात नणंद या नात्याने कुटुता आली. मी दरवेळेस वहिनीला सरळ भाषेत बोलतच नव्हती. प्रत्येक गोष्टीत मी रोकटोक करत होती. हळूहळू वहिनीला सुद्धा समजायला लागलं की माझ्यापासून लांब राहण्यातच खुशी आहे. हळूहळू वहिनी माझ्यासोबत जास्त बोलत नव्हती. याच्यावरून मला काहीच फरक पडला नाही. कारण का माझ्या माहेरी माझी आई होती. कारण काय का असेना, मी जेव्हा पण माहेरी जात होती तेव्हा मी माझ्या आईपाशी आणि आईच्या बेडरूममध्येच असायचे. मी खोलीत बसता माझी सगळी कामं होत होती. वहिनीसारखी इकडं तिकडं फेरी मारत होती. मला जेवण आणून देत होते तरी पण मी तिला जास्त बोलत नव्हते. आई मला सारखं समजावण्याचा प्रयत्न करत होती की वहिनीसोबत प्रेमाने बोल, प्रेमाने राहा, वहिनीसोबत मिळून मिसळून राहा. जर तुला मी गेल्यानंतर माहेरपण करायचं असेल तर तू वहिनीला गोड बोलून तुमचे चांगले संबंध ठेव. पण नाही, मला खूप गर्व होता मी नणंद आहे ना म्हणून. वहिनी बोलत बोलत म्हणाली की आईने मला सांगितलं होतं की तुम्ही दोघे येणार आहात. हे ऐकल्यानंतर तर मला तर अजूनच वाईट वाटू लागलं. कारण का आधीच माझा भाऊ मला नेण्यासाठी स्टेशनला येत होता. परंतु दादा, त्याला माहीत असून सुद्धा तो आम्हाला नेण्यासाठी आला नाही आणि आता घरी सुद्धा आमच्यासाठी थांबला नाही. शीतल एवढी बेचैन होत होती की आतून कोणतीच गोष्ट पॉझिटिव्ह होत नव्हती. माझं मनाला इतकं दुःख झालं होतं की माझ्या शेजारी माझे भाची भाचा खेळत आहेत ते सुद्धा माझ्या ध्यानात आलं नाही. शीतलला तिचे भाची आणि भाचा म्हणत होते की हे बघ आत्या माझी बावली, हे बघ आत्या माझी गाडी, हे बघ माझा नवीन ड्रेस. परंतु तरी पण माझं लक्ष त्यांच्याकडे नव्हतं. थोड्या वेळानंतर भाऊ पण घरी आला. बोलत बोलत माझ्या भावाने माझा सुकलेला चेहरा पाहिला होता. परंतु तो काही म्हणला नाही. कारण का त्याची ह्यात काही चूक नव्हती. कारण का दरवेळेस चूक तर माझीच होती. दादानी पण मला खूप समजावण्याचा प्रयत्न केला होता की वहिनीबरोबर तू अशी का वागत आहेस, तिची काय चूक आहे ती तरी सांग. परंतु वहिनीची काही सुद्धा चूक नसताना मी नेहमी वहिनीशी वैर घेत आले आणि मीच उलट माझ्या भावाला भांडत होती की वहिनी आल्यापासून तू बदलला आहेस. पहिल्यासारखं माझ्याशी बोलत नाही, माझ्यापाशी बसत नाही, गप्पा मारत नाही, मला काय आणत नाही. मी समजून घेण्याचा प्रयत्न करत नव्हते. दादा मला समजून सांगत नव्हता तर मग दादा वहिनीला काय समजून सांगणार होता. खूप वेळा तर माझी चुकी असताना सुद्धा वहिनीने खूप वेळा माफी मागितली आहे. पण आज मला प्रत्येक वागण्याचा पश्चाताप होत होता. आज मला त्या वागण्याबद्दल लाज वाटत होती. मी तर नणंद आहे, मी तर रुबाबच करणार आहे. त्यामुळे मी माझं खूप काही हरवलं होतं आणि आज पण मी माझ्या वहिनीला आणि दादाला काही म्हणले तर जे राहिलेलं आहे ते सुद्धा सगळं संपून जाईल. तेवढ्यात संध्याकाळच्या जेवणाची वहिनी तयारी करू लागली. खूप वेळ विचार केल्यानंतर मी किचनमध्ये जाऊ लागली. मी किचनमध्ये जाताना
पाहून माझा भाऊ मला म्हणाला की शीतल, तुला काय पाहिजे असेल तर तुझी वहिनी आणून देईल. तू कशाला त्रास घेत आहे? तू बस इथं. कारण का भावाला पण वाटत होतं की मी किचनमध्ये जाऊन वहिनीबरोबर कोणत्या तरी कारणावरून भांडण करेल. नाही दादा, मला काही नाही पाहिजे. मी इथं एका जागेला बसून बोर होऊ लागले आहे. त्यामुळे म्हटलं जाऊन वहिनीची मदत करावी. दादा माझ्याकडं पापणी न पाळता पाहू लागला. कारण का त्याला माझं हे उत्तर ऐकून त्याला आश्चर्य वाटले. काय तर विचार करून दादा म्हणाला की राहू दे शीतल, तुझी वहिनी करेल सगळं. तू बस आराम कर. कदाचित दादाला सुद्धा माझ्यावर विश्वास नव्हता. कारण का कधीच मी माझ्या वहिनीची मदत केली नव्हती. उलट 2-3 वेळा वहिनीने मला छोटे मोठे कामकाज सांगितले म्हणून मी खूप मोठा हंगामा केला होता. पण हिम्मत एकवटून मी दादाला म्हणाले की काही नाही दादा, वहिनीची मदत नाही करू शकली तर कमीत कमी वहिनीसोबत मी गप्पा मारत बसते. रवीसमोर जास्त काही बोलणं दादाला चांगलं वाटलं नाही, म्हणून तो गप्प बसला आणि मनात पश्चाताप घेऊन किचनमध्ये निघाले. जे काय आमच्या दोघीत उरलं होतं त्याला वाचवण्यासाठी मला माहीत आहे विनाकारण मी माझ्या वहिनीचा अपमान केला आहे. तिच्या स्वाभिमानाला ठेच पोचवली आहे. कदाचित आमच्या नात्यात एक गाठ पडली आहे. कधी ती गाठ निघणं का नाही मला माहीत नाही, परंतु मी मात्र प्रयत्न करणार. जोपर्यंत मी वहिनीची माफी मागत नाही तोपर्यंत. किचनमध्ये मला आलेला पाहून वहिनी जरा घाबरली आणि मला म्हणाली की ताई, तुम्हाला काही पाहिजे आहे का? मी म्हणाले की काही वहिनी, मी तुझी मदत करण्यासाठी आली आहे. ताई, हे काय बोलत आहात? मी करते, तुम्ही जाऊन आराम करा. ठीक आहे वहिनी, मी नाही काय काम करत, परंतु तुमच्यासोबत गप्पा तर मारू शकते ना. वहिनी माझ्याकडे आश्चर्याने पाहू लागली. माझ्याकडे हे बोलणं वहिनीला अपेक्षित नव्हतं. वहिनी, आजपर्यंत मी तुम्हाला खूप वाईट पद्धतीची वागणूक दिली आहे. मला आता पश्चाताप होऊ लागला आहे. होऊ शकेल तर वहिनी मला माफ कर. वहिनी फक्त शीतलकडे पाहत होती. तिला विश्वासच बसत नव्हता की शीतल माझी माफी मागत आहे. कारण का ह्या आधी तिने भरपूर चुका केल्या, परंतु तिने कधी वहिनीची माफी मागितली नव्हती. वहिनीचं मन खूप मोठं होतं. तिने पण मला माफ केलं आणि म्हणाली की ताई, माझी माफी मागू नका. चुका सर्वांकडून होत असतात. शेवटी आपण माणूस आहे. जे झालं ते विसरून आपण दोघी आता मैत्रिणीसारख्या राहू. त्यामुळे या घरात सुख शांती येईल. ज्या घरात वहिनी आणि नणंद या नात्यात भांडणे असतात त्या घरात कधी सुख शांती नसते. तुम्हाला स्वतःहून तुमची चूक कळाली ह्याच्यातच माझी खुशी आहे. हे ऐकल्यानंतर शीतल रडायला लागली आणि म्हणाली की यापुढे मी अशी चूक कधीच करणार नाही. नंतर नणंद आणि भाऊजेने मिळून छान स्वयंपाक केला. तिच्या भावाला कळाले की आपली बहीण आपल्या बायकोसोबत चांगली वागत आहे. तो सुद्धा खूप खुश झाला. दुसऱ्या दिवशी रवी एकटाच गेला. शीतल आपली माहेरीच थांबली. दुपारच्याला शीतलच्या आईचा फोन आला की आणि म्हणाली की मी अजून 2-4 दिवस नाही येऊ शकत. शीतल हसत हसत म्हणाली की ठीक आहे आई, नाही आली तरी चालेल. आता मी शहाण्यासारखी वागत आहे. वहिनीला मी कोणताच त्रास देत नाही. आम्ही आता मिळून मिसळून राहतो. आईला सुद्धा हे ऐकून आनंद झाला. शेवटी आपली सून आणि लेक एकत्र झाल्या हे ऐकून शीतलची आई खुश झाली. कथा आवडल्यास लाईक शेअर करा
आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर